नमस्कार मंडळी, आज आपण कोल्हापूर स्पेशल असा अख्खा मसुरा कसा बनवायचा आणि मस्त चमचमीत असा हा अख्खा मसुरा एकदम ढाबा स्टाईलची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। चला तर मग आजच्या या मस्तपैकी अख्खा मसूर या रेसिपीला सुरुवात करूया आणि तेही कोल्हापूर स्पेशल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर इथे बघा मी अख्खा मसुरा हा काळा मसूर घेतलाय मी। मसूर हे दोन प्रकारचे असतात, एक असा लालसर आणि काळा मसूर म्हणजे थोडासा काळपट आहे। तर हा आपण एक वाटी घेतलेला आहे मसूर, हा आपण 4 ते 5 तास भिजवायला ठेवायचा आहे करायच्या अगोदर। इथे कढईमध्ये मी पाणी टाकले, गॅस चालू करून कढईमध्ये 1 तांब्या पाणी टाकले। 1 तांब्यालाही थोडंसं कमी पाणी घेतलंय मी। आता त्यामध्ये हे भिजवलेला अख्खा मसूर टाकून घ्यायचा आहे। मसूरला भिजायला जास्त वेळ लागत नाही, तुम्ही 4 ते 5 तास तुम्ही ही अख्खा मसुराची भाजी करण्याच्या अगोदर 4 ते 5 तास जरी भिजवला तरीही हा चांगल्या प्रकारे भिजतो। रात्रभर भिजत ठेवला तरीही काही हरकत नाही, पण तो जास्त भिजला जातो। मग इथे मी सगळं हे अख्खा मसूर चांगला टाकून घेते सर्व पाण्यामध्ये। 2 ते 3 वेळा हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी मसूर। आता यामध्ये मी 1 कांदा आणि 1 मूठभर कोथिंबीर इथे मी पाण्यामध्ये टाकून घेते, कारण हा कांदा आपल्याला या मसुरासोबतच शिजवून घ्यायचा आहे अगोदर। आता त्यामध्ये चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचे, 1 छोटा चमचा मीठ टाकून घ्यायचे आपल्याला आणि 1 छोटा चमचा हळद टाकून घ्यायची आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे त्या पाण्यामध्ये। चमच्याच्या सहाय्याने मी हे मिक्स करून घेते। आता हे 5 ते 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचे आहे उकळत्या पाण्यात। जास्त वेळ लागत नाही शिजायला मसूर, एक 5 मिनिटातच शिजून होता हा मसूर। तर झाकण ठेवूया आपण। आता बघा चांगला शिजलेला आहे, 5 मिनिटं शिजू दिला आहे मसूर हा। तर चांगला शिजलेला आहे, मी तुम्हाला दाखवते। बघा चांगला शिजलाय, जास्त गाळही शिजवायचा नाहीये, थोडासा नॉर्मल शिजवायचा आहे। इथे आता आपण गॅस चालू करून त्यावर स्टँड ठेवला आहे आणि आता एक कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा अशा प्रकारे चारी बाजूनी थोडा थोडा कट करून घ्यायचा आहे मधून आणि तो गॅसवर ठेवून त्याला चांगलं भाजून घ्यायचे आपल्याला, कारण आपण ढाबा स्टाईल ही भाजी बनवतोय। तर ते ढाब्यामध्ये जसा अख्खा मसूर मिळतो, जशी चव आहे तीच चव आपल्याला घरी बनवलेल्या मसूरमध्ये आणायची आहे। इथे 1 वाटी खोबरं घेतलंय, खोबरं आणि कांदा आपल्याला असाच गॅसवर चांगला भाजून घ्यायचा आहे। इथे खोबरं आणि कांदा चांगला भाजलेला आहे। तर आपल्याला हे सगळं जे आहे ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। इथे चवीनुसार 1 चमचा मीठ घेतले, धने घेतले 1 चमचा, 1 इंच दालचिनी घेतली, 2-3 लवंगा घेतल्यात आणि 2-3 काळे मिरे घेतलेत। आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे। इथे 2 ते 3 चमचे मी तेल टाकले कढईमध्ये गॅस चालू करून। तेल चांगलं तापू द्यायचे। तापलं तेल की त्यामध्ये मोहरी टाकायची 1 छोटा चमचा। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे। 2 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। हिरव्या मिरचीने चांगली चव येते आपल्या या मसुराला। आणि आलं लसूण मी चेचून टाकले, त्याचं पूर्ण पेस्ट नाही केली, चेचून टाकायचं आहे, त्याने चांगला फ्लेवर येतो भाजीला आणि चांगलाही मस्त खायलाही चवदार लागते।
इथे आता जे वाटण वाटलेलं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आता चांगलं बारीक करून घेतलंय मी। आता हे आपल्याला या तेलामध्ये टाकायचंय। चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हा मसाला आपल्याला। आता इथे 1.5 चमचा मी घरगुती मसाला टाकून घेते। अगोदर 1 चमचा टाकला, नंतर अर्धा चमचा टाकला, छोटा चमचा आहे तो। इथे 1 छोटा चमचा गोडा मसाला टाकून घेतलाय, 1 छोटा चमचा हळद टाकून घेतली। आता हे मसाले सर्व तेलामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे मस्तपैकी। या मसाल्याला एकदम असं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय, मस्त असं भाजून घ्यायचंय। थोडंसं पाणी टाकून घेऊया या मसाल्यामध्ये, म्हणजे चांगला भाजला जाईल। तर थोडं ह्यावर 2 ते 3 सेकंद झाकण ठेवायचे, कारण तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे ते चांगलं। इथे बघ आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आलटून पलटून चांगल्या प्रकारे भाजून घेतलाय मसाला। इथे जे आपले शिजलेले मसूर आहे तो टाकून घेते मसाल्यामध्ये। आलटून पलटून सगळे मसाला आपल्याला त्या मसुरामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आपली ही मस्त अख्खा मसुराची भाजी बघा कशी मस्त दिसते। दाटसरपणा आलाय चांगल्या मसुराला आणि मस्त चमचमीतही दिसते। मसाल्याचं थोडंसं पाणी राहिलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये, ते मी सगळं टाकून घेते त्यामध्ये, थोडंसं अर्धा ग्लास। 1 वाटी मसूर घेतला की त्यामध्ये 3 ते 4 माणसांचं जेवण होतं। 3 ते 4 माणसांसाठी ही भाजी केलेली आहे, 4 माणसांसाठी। इथे झाकण ठेवून चांगली उकळी येऊ द्यायची भाजीला आपल्या। हे बघा चांगली उकळी आलेली, जास्तही शिजवायची नाहीये। 1-2 उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आहे, कारण अगोदरच आपण अख्खा मसुरा चांगला शिजवून घेतलेला आहे, तर त्यामुळे जास्त शिजवायचं नाहीये, नाहीतर पूर्ण गाळ होऊन जाईल आपल्या मसुराचा। मस्त तरीही आलेली आहे, मस्त आपल्या या ढाबा स्टाईल मसुराला दाटसरपणाही आलेला आहे आणि मस्त अशी चमचमीत अशी झालेली आहे, झणझणीत आणि चमचमीत झालेली आहे ही भाजी। खास कोल्हापुरी स्पेशल आज भाजी आपण केली आहे। इकडे आता भाजी रेडी झालेली आहे, तर आपण जेवणाचं ताट तयार करून घेऊया। जेवताना तोंडी लावायला आपल्याला मी इथे काकडी चिरून घेतली आहे, कांदा चिरून घेतला आहे, 1 लिंबाची फोडही ठेवते ताटामध्ये। आपल्याला बाहेर जेवायला जायचं म्हणल्यावर आपण म्हणतो की ढाबा स्टाईल खायचे अख्खा मसुरा, पण या प्रकारे या पद्धतीने जर आपण घरीच हा अख्खा मसुरा केला, तर त्या ढाब्यामध्ये ज्याप्रमाणे आपण खातो ती भाजी चविष्ट, तर त्याच प्रकारे आपण ही घरी बनवूनही खाऊ शकतो। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा। आपला हा आजचा अख्खा मसुराची रेसिपी रेडी झाली आहे बघा भाजी। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।